हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि आज नागपंचमी पण आहे. आज सगळं एकत्रच आलंय आणि मग आज माझं सकाळचं सगळं आवरले, म्हणजे जसं की हळदीचं लेपन वगैरे ते आवरले आणि आता 12:15 वाजलेत, म्हणजे मी सकाळी देवपूजा वगैरे ते पण आवरलेली आहे. आणि 12:15 वाजलेत, आता 12:30ला मी माझी 16 सोमवारची हे करणार आहे, पूजा मांडणार आहे. तर आजपासून मी 16 सोमवारच्या व्रताला पण सुरुवात करते. तर आज ती पूजा वगैरे करणार आहे, म्हणजे 12:30 नंतर म्हणजे मी सकाळी खूप सकाळी एक तर करतात, नाहीतर मग 12:30 नंतर, नाहीतर मग संध्याकाळी. तर मग मी आता घरी पूजा वगैरे करणार आहे. अजून मी मंदिरात वगैरे गेले नाही. तर अभिषेक वगैरे करणार 12:30 नंतर. आणि मला सगळं आवरता 12 वाजलेत आज. आणि खूप वेळ गेला, म्हणजे आता पहिलं कसं, म्हणजे मी बिट्टू शाळेत जात नव्हता, त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी सगळं माझं आवरत बसायचे, नंतर मग त्याच्याकडे लक्ष. पण आता तो स्कूलला वगैरे जातो, तर त्याचं अगोदर सगळं करावं लागतं टाईम टू टाईम, आणि नंतर मग माझ्या घरातलं सगळं करायचं. आणि तरी नशीब आज क्लास नाही आहे माझा. मी सध्या आरीवर्कच्या क्लासला जाते, तर तो क्लास आज नाही आहे, नागपंचमीमुळे आज ती सुट्टी मिळाली आहे. तर चला, मला अजून ती पण पूजा करायची, म्हणजे नागपंचमीची, आणि ही पण करायची आहे रुद्राभिषेक वगैरे. आणि सकाळचं तर झालेलं आहे सगळी पूजा, म्हणून ती टेन्शन नाही आहे समजा. नाही तर मला त्यालाच 2-2.5 तास लागतात त्या पूजेला, पण मला घरच्या पूजेला सुद्धा इतकं म्हणजे निवांत असतं माझं, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं माझ्या डोक्यात असतं, म्हणून मी ते लवकर करते. आणि आता स्वामींची इथली पण पूजा झालेली आहे आणि आता अभिषेक वगैरे करायचा आणि संध्याकाळी मी मंदिरात जाणार आहे. तर संध्याकाळी इथं आमच्या मंदिरात हे पण आहे, शिवलीलामृतचा 11वा अध्यायचं पठण आहे सामूहिक. पण मला नाही वाटत मी त्या टायमिंगपर्यंत, म्हणजे टायमिंगला जाऊ शकते, कारण का बिट्टू एका जागेवर बसत नाही, मग तो पळतो. मग त्याच्या मागं पळण्यापेक्षा असं वाटतं आपण आपलं घरी केलेलं बरं. तर मग मला ते पण शिवलीलामृतचा 11वा अध्याय वगैरे ते पण वाचायचं आहे आणि अभिषेक पण करायचा आहे, रुद्राभिषेक. आणि त्यानंतर मग संध्याकाळी हे राहिलं आरती वगैरे. आणि ह्यावेळेस मी ना मलिदाचे उपवास नाही धरणार आहे, ह्यावेळेस मी खडीसाखरेवरचे करणार आहे. कारण मला ना त्रास जाणवतो मलिदा खाल्ला ना, मला थोडीशी पित्त झाल्यासारखं होतं, म्हणजे ॲसिडिटी झाल्यासारखं इथं जळजळ होते, त्यामुळे मी मलिदा न खाता खडीसाखरेवरचे करणार आहे. आता सकाळपासून तर मी काहीच घेतले नाही, फक्त 1 कप चहा घेतला आहे आणि लिक्विडवरच आहे, म्हणजे पाणीच पिते आहे. आणि आता ते पण 16 सोमवारचं पण करायचं आहे आणि नागपंचमीची पण पूजा करायची. आणि बऱ्याच दिवसांनंतर आज मी तुम्हाला व्हिडिओत अशी डायरेक्ट फ्रंट टू फ्रंट बोलताना दिसतीये, कारण बरेच दिवस मी गॅप झाला होता माझा, कारण माझ्या थोडेसे पर्सनल प्रॉब्लेम होते. प्रॉब्लेम म्हणजे माझी तब्येत जरा बरी नसायची, त्यामुळे मी मिनी ब्लॉग वगैरे शेअर करायचे. पण आता म्हटलं आजपासून श्री गणेश करावा आपलं, मोठे ब्लॉग्स पण चालू करावेत, म्हणून मी आता मोठ्या ब्लॉग्सना पण चालू केलंय, सुरुवात केली आजपासून करायला. तर चला, आता आपण ना 12:30 वाजल्यानंतर मी रुद्राभिषेक करून घेते आणि त्याचं पण थोडं थोडं शेअर करेन. खूप जास्त काही शेअर करणार नाही मी सगळं डिटेलमध्ये, कारण मी ह्याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ केलेले आहेत डिटेलमध्ये, की कोणते कोणते मंत्र म्हणायचे, कोणते कोणते पूजा करायची, कशी करायची, काय करायची, सगळं डिटेलमध्ये शेअर केलं. त्यामुळे आज मी काहीच करणार नाही शेअर, कारण का काय होतं, शेअर करायचं म्हटलं सगळं व्यवस्थित शूट करायचं, एक एक मंत्र म्हणायचा, तो शूट करायचा, त्यामध्ये भरपूर वेळ जातो ना. ऑलरेडी मला आज उशीर झाला आहे सगळ्या पूजेला, त्यामुळे आज मी पटापट करल. आणि तुम्हाला जर जुने व्हिडिओ नाही सापडले तर मग मी नेक्स्ट आता मग 16 सोमवार होणार आहेत आपले, त्याच्यामुळे नेक्स्ट सोमवारला मी तुम्हाला सगळं दाखवीन, की कसे काय काय मी मंत्र म्हणते किंवा काय काय हे करते ते. तर चला, आता मी पटकन रुद्राभिषेक करून घेते आणि आरती वगैरे मी संध्याकाळीच करणार आहे आहो आल्यानंतर. तर आता फक्त मी वाचन आणि अभिषेक करणार आहे. तर चला. माझ्या इथं कधीही काही सणवार उपवास वगैरे व्रत केलं काही असलं ना, तर मी अगोदर हळदीचं लेपन वगैरे करून घेते. त्यानंतर आजची देवपूजा बघा, ती पण इतकी सुंदर झाली होती ना, मस्त. मी सगळे देव पण आज उजळवले होते आणि देव पण असे चमकतायत ना आज, आणि खूप छान झालं होतं. फुलं मला थोडेच भेटले, म्हणून मी फुलांच्या पाकळ्या इथे वाहिलेल्या आहेत देवांना, कारण फुलं खूप जास्त नव्हते आणि मला अभिषेकासाठी वगैरे पण फुल लागणार होते. त्यासाठी मग मी
फुलांच्या पाकळ्याच वाहिल्या आणि अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर स्वामींच्या फोटोच्या तिथे पण मी दिवाबत्ती वगैरे करत असते, तर तिथली पण पूजा करून झालेली होती. त्यानंतर मी महादेवांच्या अभिषेकाला सुरुवात केली. तर रुद्राभिषेक मी अगोदर करणार होते, तर त्यासाठी मी सुरुवात केली. इथे पाण्याची गळती वगैरे लावून घेतली आणि साईडला जो नागोबा नरसोबाचा फोटो दिसतो ना, तर ती नागपंचमीची पूजा पण मी करून घेतली होती. आणि इथे मी साईडला ताटामध्ये सगळं अभिषेकाचं सामान वगैरे काढून घेतलं होतं आणि मस्त असा अभिषेक चालू आहे माझा. मी दिवे छोट्या समया वगैरे पण लावल्या होत्या आणि ते दिसायला तर इतकं सुंदर दिसत होतं ना, महादेवांच्या अवतीभोवती इतके दिवे आणि ते खूप सुंदर दिसत होतं. महादेवांचा पाण्याने अभिषेक झाल्यानंतर मी दुधाने सुद्धा अभिषेक करायला घेतला. मस्त पिंडीवरती एक एक थेंब असं दूध गळत होतं ना, खूप छान दिसत होती पिंड. आणि ही माझी पिंड आहे ना नर्मदेश्वराची आहे. नर्मदेश्वर म्हणजे नर्मदा नदीमधून निघालेला जो कंकर असतो ना, तर त्या कंकराची ही पिंड आहे, जी स्वयंभू असते. त्याला परत स्थापन वगैरे करण्याची गरज नसते, ते स्वयंस्थापित असते. त्यामुळे त्यानंतर मग अभिषेक वगैरे झाला. त्यानंतर मग मी महादेवाचा शृंगार करायला घेतला. तर सगळ्यात अगोदर भस्म लावून घेतलं. त्यानंतर ज्या ज्या वस्तू महादेवांच्या पिंडीवर वाहायच्या असतात, जसं की लवंग, मिरे, जवस, तांदूळ वगैरे असं बरंच काही काही तीळ वगैरे, तर ते सगळं मी वाहून घेतलं. आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि माझ्या 16 सोमवारचा पण आज पहिला दिवस आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारी ना मोस्ट ऑफ तांदळाची शिवामूठ असते, तर मग मी ती शिवामूठ पण वाहून घेतली. त्यानंतर फूल वाहिलं आणि नंतर मग मी बेलपत्र पण वाहणार होते. आणि मला फुल असं पिंडीवरती ठेवायचं होतं, पण फुलाचा आकार एवढा मोठा होता ना, ते पिंडीवरती बसतच नव्हता. आणि पिंडीचा सरफेस पण असा गुळगुळीत आहे ना, मऊ आहे, त्यामुळे पिंडीवरती ते बसतच नाही. आणि बेलपत्र पण वाहायचे होते आणि एक चांदीचं बेलपत्र तर मी ऑलरेडी वाहिलेले आणि ते कंटिन्यू माझ्या पिंडीवरच असतं. तर ते शिवलिंगावर असं खूप सुंदर दिसतं ते मला. आणि त्यानंतर मग शिवामूठ वगैरे वाहून घेतली. त्यानंतर मग बेलफळ पण मी वाहून घेतलं देवाला. आणि बेलफळ ह्या आहोंनी बेलाचे पानं काल तोडले ना, तेव्हा 2 बेलफळ तोडले होते, तर मी दोन्ही पण बेलफळ महादेवांना वाहून घेतले. त्यानंतर दूध वगैरे ठेवलं प्रसाद म्हणून. साखर आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा ठेवले होते. तर खरं सांगू ना, तर महादेवांना तर ह्या सगळ्याची अपेक्षाच नसते आपल्याकडून. महादेवांना आपण फक्त एक लोटा जल जरी दिला ना, तरी ते खूप खुश होतात आपल्यावरती. आणि बेलपत्रसुद्धा आपल्याकडं 108च असावेत असंही काही नाही. आपल्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे आपण वाहून बाकीचे तांदूळ वाहिलं तरी पण चालतं. आणि महादेव आपले इतके भोळे आहेत ना, ते एकदम आपल्या निस्वार्थ भक्तीला लगेच भाळून जातात आणि आपल्यावरती त्यांची कृपा कायम ठेवतात. त्यामुळे मी तर जास्त काही सिस्टमॅटिक पद्धतीने करत नाही. जेवढं मला पहिल्यापासून माहिती आहे, जेवढं मी पहिल्यापासून करत आले तेच मी करते. आणि जे मला सुचतं वेळेला मी ते करते. तर काही गोष्टी माझ्याकडनं राहूनही जात असतील तरी मला माहीत नाही. आणि मी एकदम भोळ्या भावानेच त्यांची भक्ती करत असते. आणि मला माहिती आहे, मला कायम महादेवांनी इतकी साथ दिलेली आहे आणि इतकं मला माझ्यावरती त्यांनी कृपाशीर्वाद ठेवलेला आहे ना, त्याच्यामुळे मला त्यांनी जेवढं दिलं आहे ना, तेवढ्यात मी खरंच खूप जास्त खुश आहे. त्यानंतर मी रुद्राभिषेक झाल्यानंतर 16 सोमवारची कथा वाचली, शिवस्तुती वाचली, शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचला आणि त्यानंतर आरती वगैरेसुद्धा करून घेतली. आणि आरती झाल्यानंतर मस्त डमरूसुद्धा वाजवलं होतं. माझं हे सगळं अभिषेक वगैरे चालू होतं, पूजापाठ चालू होतं, तोपर्यंत बिट्टू पण आला होता. त्याने पण स्कूलचे युनिफॉर्म वगैरे चेंज वगैरे केलं, खेळत होता. आणि नंतर मस्त दर्शन वगैरे केलं, माझ्यासोबत आरती केली. तर आता झालेलं आहे माझं सगळं पूजा वगैरे करून, सगळं म्हणजे अभिषेक वगैरे केला, परत कहाणी कथा वाचली, शिवस्तुती वाचली, शिवलीलामृतचा 11वा अध्याय पण वाचला. आणि आता ना मी बसली आहे जरा वेळ, कारण पाय इतके डेंजर दुखतात, कारण माझं मंदिर उंच असल्यामुळे मला सगळं उभ्याने करावं लागलं त्यामुळे. आणि वाचनाच्या वेळेला मी खुर्चीवर बसून वाचलं मग, कारण महादेवांच्या मूर्ती मी वरती पूजा केली ना, त्यामुळे. आणि मस्त छान पूजा झाली माझी आजची. आणि आता हे पण आलेलं आहे, तो करतोय जेवण. आणि आता मी पण घेतलेलं आहे नारळ पाणी प्यायला. ह्याच्यात घेतलं मी, कारण स्ट्रॉज नव्हत्या त्याच्यात, त्याच्यामुळं मग ग्लासात काढून घेतलं. आणि एका नारळ पाण्यात एवढंच नारळ पाणी निघलं. तर म्हटलं जरा थोडंसं एनर्जेटिक वाटेल नारळ पाणी पिल्यानंतर, म्हणून मी आता ते प्यायला घेतलं आहे. तर चला आता आरती पण केली मी. म्हटलं होतं मी संध्याकाळी आरती करल, पण आरती पण करून घेतली. म्हटलं आता एवढं छान वाचन वगैरे सगळं झालं, आरती झालं रे, कसं मन शांत तृप्त वाटतं, म्हणून मी आरती पण करून घेतली. आणि आता आहो आल्यानंतर मी मंदिरात जाईल संध्याकाळी, मग तिथं दर्शन वगैरे करेल. आणि महादेवाच्या
महादेवाच्या. तर मंदिरात वगैरे जाऊ आम्ही, तिथं दर्शन करू आणि खडीसाखरेचा नैवेद्य वगैरे ठेवायचा आहे. मग ते पण ठेवून येऊ 3 भाग करून. तर एक भाग महादेवांना, एक भाग आपल्या घरच्यांना आणि एक भाग आपण खायचा असतो आणि त्याच्यावरतीच उपवास सोडायचा असतो. तर आता मग संध्याकाळी मी ते करल, तसं ते तुमच्यासोबत शेअर करलच. तर चला आता पटापटा नारळ पाणी पिऊन घेते, कारण आम्हाला असं खूप हे वाटते, लो फील होत आहे, कारण सकाळपासून लिक्विड सोडलं म्हणजे पाणी सोडलं तर शरीरात काहीच गेलेलं नाही आहे. त्यामुळे असं खूप असं थरथरल्यासारखं होतं अंगामधून. तर आता पटकन नारळ पाणी पिते म्हणजे जरा बरं वाटेल. तर चला स्टेट येऊन. झोप झाली का? उठा पटकन. कुठे जायचं आपल्याला? काय आपल्याला कुठे जायचंय आता? हे जय पप्पा. हा पटकन उठ. तुझी झोप कमी जात नाही रे बिट्टे अशी लवकर. जय बाप्पाला जायचं, मग तिथून आल्यावर होमवर्क करायचा आहे अजून. आज लय उशीर झालाय सगळ्या गोष्टींना. उठ. आधी जय बाप्पा नको, आधी तालमीला जाऊ. तालमीला नंतर घेऊन जाणार पप्पा तुला. आज सोमवार आहे ना, आपल्याला जय बाप्पाला जायचं महादेवाला. गेला ना आता घरी केलं, पण तिकडं मंदिरात पण जायचं असतं. उठा 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 उठा. कशात जायचं? काय कशात जायचं? ॲवेटरवर जायचं का बुलेटवर जायचं का टाटा पंच मध्ये जायचं? बुलेटवर जायचं. पप्पाला म्हणा मग बुलेटवर चला म्हणा. तुला बुलेट आवडते का? अच्छा, पप्पाला विचार आवरलं का? चल फ्रेश व्हायला गेले पप्पा आंघोळ करायला. पप्पा पप्पा तुझाच आळस जाईना काय? काय तुझाच आळस जाईना. आवर पटकन. चल. हॅलो. तर आता व्हिडिओ एडिट करायला घेतला तेव्हा लक्षात आलं की मी व्हिडिओचा एंडच केला नव्हता. तर आम्ही त्यानंतर महादेवाच्या मंदिरात वगैरे गेलो, दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आले. संध्याकाळची आरती वगैरे पण केली, पण काहीच माहीत नाही की मी का व्हिडिओ शूट नाही केला. आणि त्यानंतर मग मी आहोंसाठी स्वयंपाक वगैरे पण केला होता. तर त्यातच वेळ गेला आणि मी विसरले व्हिडिओ एंड करायचा. तर चला, व्हिडिओला तुम्ही इथपर्यंत पाहिले याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही व्हिडिओला हाईप करणार तेव्हा माझा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत रेकमेंड केला जाईल. त्यामुळे व्हिडिओला हाईप पण करायला विसरू नका. तर चला, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत.